तर उपसभापती सचिन अहिर यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे आणि जवाहरलाल दर्डा यांचा पुतळ्याचं अर्धाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेलं आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील आपल्याला उपस्थित दिसतात। साउंड प्लीज सर्कल ऑन कर ना बदल ऑन। उपस्थित सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो, ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि महाराष्ट्रातील राजकीय सामाजिक जीवनातील ज्यांचं एक अत्यंत महत्त्वाचं स्थान राहिलेलं आहे असे बाबूजी श्री जवाहरलालजी दर्डा यांच्या पुतळ्याचं अनावरण आज आपण या ठिकाणी केलेलं आहे। सर्वप्रथम मी त्यांना भावांजली अर्पित करतो। आपल्या सर्वांना कल्पना आहे की यवतमाळमध्ये आपल्या शालेय जीवनापासूनच स्वातंत्र्याच्या चळवळीची ओढ त्यांना लागली आणि त्यानंतर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस अशा सर्व स्वातंत्र्य सेनानींच्या स्पर्शाने, त्यांच्या विचाराने भारावून जाऊन स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते उतरले। युवांचं दल त्यांनी स्थापन केलं, त्या माध्यमातून विविध प्रकारचे त्या ठिकाणी आंदोलनं केली, सत्याग्रह केला, कारावास देखील भोगला आणि एक प्रकारे स्वातंत्र्याकरता जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सामाजिक राजकीय जीवनामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मंत्री म्हणून दीर्घकाळ अतिशय उत्तम काम केलं आणि विविध खात्यांचं काम करताना त्या खात्यांमध्ये त्यांनी एक आपल्या कामाची छाप ही सोडलेली आपण पाहिली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।